ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येत असलेल्या नागभीड तालुक्यातील तळोदी वनपरिक्षेत्रातील मौजा बाळापूर आणि येनोली कोट परिसरात गेल्या 15 दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केला आहे. शनिवारी सकाळी कक्ष क्रमांक 168 मधील संरक्षित वनक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. T139 SAF मादा ही सुमारे 20 महिने वयाची वाघीण गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वावरत होती. या काळात तिने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांची शिकार केल्यानं आणि मानवी जीवनास धोका निर्माण झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण होतं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक कुमारस्वामी SR यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे RRT पथक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे आणि बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांच्या पथकानं वाघिणीला गुंगीचं इंजेक्शन देऊन सुरक्षितपणे जेरबंद केलं. वैद्यकीय तपासणीनंतर ही वाघीण पूर्णतः सुदृढ असल्याचं सांगण्यात आलं आहे. या यशस्वी कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक MB गायकवाड, अरविंद जे, वनपरिक्षेत्राधिकारी AR कन्नमवार आणि इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. वन विभागानं नागरिकांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचं आणि वन्यजीवांच्या हालचालींची माहिती त्वरित देण्याचं आवाहन केलं आहे.